आवटे आपल्या सर्वांचं मनापासून होम अँड अबाउट या चॅनलमध्ये स्वागत करते। आजचं टायटल वाचून आपल्याला कळलाच असेल आजचा विषय आपला काय आहे। तो व्यक्ती तितक्या प्रकृती असं मानवी मनाबद्दल बोललं जातं। मन वढाय वढाय उभ्या पिकात लढोर, किती हाकला हाकला फिर येई पिकावर। हे मानवी मनाचं वर्णन बहिणाबाईंनी ज्या आपल्या कवितेमध्ये केलं आहे हे क्वचितच आपल्याला कुठेही पाहायला मिळेल। खरंच स्त्री मन हे मानवी मनाच्या पेक्षा वेगळं आहे का? चला तर मग आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूयात। डॉक्टर स्मिता, तुझे पुन्हा एकदा सही सवी या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत। आज मला उत्सुकता लागलेली आहे की तू कुठल्या कुठल्या मेडिकल टर्मिनॉलॉजी आज आम्हाला माइंड आणि बॉडी याबद्दल बोलताना सांगणार आहेस। स्मिता, मला सांग की स्त्रिया या खरंच मानसिकदृष्ट्या भोळ्या किंवा नाजूक किंवा भाबड्या असतात का? नमस्कार। स्त्रीला जगताची जननी म्हटलेलं आहे। जननी म्हणजे आई। तर आईचं हृदय हे संवेदनशील असतं, थोडं हळवं असतं। तर जर आई ही खूप मायाळू असते आणि जर आपण पाहिलं तर स्त्रिया ह्या थोड्याशा भाबड्या आणि थोड्याशा नाजूक मनस्थितीच्या असतात। जर कोणाला आजूबाजूला त्रास होत असेल, दुःख होत असेल तर त्या स्त्रिया ह्या त्यांना त्या दुःखातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात। म्हणून आपण त्यांना म्हणतो की त्या भाबड्या आहेत, थोड्याशा नाजूक आहेत। पण दुसऱ्या दृष्टीने पाहिलं त्यांच्याकडे तर पोलीस क्षेत्र झालं, लष्करी दल झालं, परत एअरफोर्स यासारख्या ठिकाणी या क्षेत्रांमध्ये त्या मानसिकदृष्ट्या कणखर बनून त्या क्षेत्रांमध्ये त्या कार्यरत देखील आहेत। मग आपण स्त्री आणि त्या क्षेत्रांमध्ये तिने नेत्रदीपक यश देखील मिळवलेले। म्हणून मला म्हणावंसं वाटतं की स्त्री ही जी प्राप्त परिस्थिती आहे तिला तर त्याला अनुरूप असं योग्य न्याय द्यायची क्षमता स्त्रियांमध्ये असते। स्त्रियांची मानसिक ताण सहन करण्याची ताकद किंवा कुवत कमी असते का? नाही, मला नाही वाटत असं काही। कारण त्यांनी चूल आणि मूल हे जुन्या काळातील जी चौकट आहे त्याच्यातून ते केव्हाच बाहेर आलेले आहेत आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये त्यांनी आपलं कर्तृत्व गाजवलेलं आहे। तर राजकीय झालं, सामाजिक, आर्थिक आणि प्रशासकीय क्षेत्र या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये त्या यशस्वीरित्या विराजमान आहेत। आपण पाहिलं तर ग्रामपंचायत सदस्यापासून तर राष्ट्रपती पदापर्यंत स्त्रिया ह्या यशस्वीरित्या विराजमान आहेत आणि वेगवेगळ्या पदांवर म्हणजे मोठ्या बँकेच्या अध्यक्ष, सामाजिक आणि ज्या शैक्षणिक संस्था आहेत तर त्या संस्थेवर देखील त्या कार्यरत आहेत आणि त्या यशस्वीरित्या ते कार्य पूर्ण करतायत तिथे। तर त्या ठिकाणी त्यांना वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावं लागतं। तर अशा ठिकाणी त्या जिद्दीने त्या ठिकाणी त्या सर्व समस्यांना तोंड देतात आणि यशस्वीरित्या त्यांचं मार्गक्रमण हे चालू असतं। पण म्हणजे त्यांची मानसिक ताण सहन करण्याची क्षमता खूप जास्त आहे किंवा कमी आहे असं नाही। तर त्या ठिकाणी योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करतात, कारण अन्याय झाला तर त्याच्या विरोधात त्या आवाज देखील उठवतात। स्त्रिया आणि पुरुष यांच्या मानसिकतेतला मुख्य फरक कोणता? आपण म्हणतो की व्यक्ती तितक्या प्रकृती। मानसिकता ही व्यक्ती परत्वे बदलत असते, कारण मानसिकता ही त्या व्यक्तीवर झालेल्या संस्कारांवर अवलंबून असते, त्याचं फलित असतं। ज्या व्यक्तीवर जसे संस्कार झालेत तशी त्या व्यक्तीची मानसिकता तयार झालेली असते। आणि जर विचार केला, एक सामान्य जर फरक म्हटला स्त्री आणि पुरुष यांच्या मानसिकतेमधला, तर असं म्हणता येईल की स्त्रिया ह्या थोड्याशा लाजाळू आणि शांत स्वभावाच्या असतात, तर पुरुष हे थोडेसे आक्रमक आणि निडर स्वभावाचे असतात। सध्या तो बदलत आहे का? हो, नक्कीच बदलत आहे। कारण याआधी पण आपण बोललोय की त्यांची पारंपरिक चौकट सोडून स्त्रिया ह्या बाहेर पडलेल्या आहेत आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये त्या कार्यरत आहेत आणि हे सगळं काही त्यांचं फक्त त्यांच्या बदलत्या मानसिकतेमुळेच होत आहे। आजपर्यंत आपण एक सक्षम नेतृत्व
किंवा सर्व काही करण्याची क्षमता जर कुणाकडे असते तर स्त्रियांमध्ये असते. खंबीरपणे सर्व संकटांना तोंड देण्याची क्षमता स्त्रियांमध्ये असते. असं एक कर्तृत्व, नेतृत्व म्हणून आपण स्त्रियांकडे पाहतोय. पण आजकालचं जनरेशन थोडंसं बदललंय. काही घटनांमुळे तर काही संकटांमुळे अनेक स्त्रिया, मुली ह्या डिप्रेशनमध्ये जातात आणि काही चुकीचं पाऊल उचलतात. तर मला त्यांना एक सांगायचंय की असफलता एक चुनौती है, असफलता एक चुनौती है, स्वीकार करो. क्या कमी रही है, क्या कमी रही है, देखो और सुधार करो. जब तक न सफल हो, जब तक न सफल हो, नींद चैन त्यागो तुम. संघर्ष का मैदान छोड़ मत भागो तुम. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. धन्यवाद स्मिता. पुन्हा एकदा भेटूयात होम अँड अबाउट या चॅनलमध्ये, सई सवी या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत नमस्कार.